नमस्कार, आतिश सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण शब्दाच्या जाती शिकणार आहोत. शब्दाच्या जाती कोणकोणत्या आहेत? एकूण शब्दाच्या जाती किती आहेत, त्या कोणकोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अवयव, शब्दयोगी अवयव, उभययोगी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव. या शब्दाच्या 8 जाती आहेत. त्यांची डेफिनेशन काय आहे, त्यांचे उदाहरण, विकारी शब्द कशाला म्हणतात, अविकारी शब्द कशाला म्हणतात, प्रकृती कशाला म्हणतात आणि विकृती कशाला म्हणतात, ते सर्वांचे उत्तर आज ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. त्या कोणकोणत्या? शब्दाच्या जातीचे दोन प्रकार पडतात. काही शब्दाच्या जाती विकारी आहेत. विकारी कशाला म्हणतात? लिंग, वचन आणि विभक्ती नुसार जर बदलत असेल तर त्याला विकारी शब्द असे म्हणतात. आणि लिंग, वचन, विभक्ती नुसार जर बदलत नसेल तर त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. शब्दाच्या जातीचे शब्द दोन शब्दाच्या जाती. काही विकारी आहेत. विकारी यांनाच सवय्य म्हणतात आणि यांना विकारी आणि अविकारी यांना अवयव म्हणतात. विकारी म्हणजेच काय? विकारी म्हणजे लिंग, वचन किंवा विभक्ती नुसार बदलत असेल, बदल होतो. लिंग, वचन, विभक्ती नुसार बदल होतो. लिंग, वचन, विभक्ती नुसार बदल होत नाही. मध्ये बदल होत नाही. विकारी मध्ये बदल होतात आणि अविकारी मध्ये बदल होत नाही. त्यांना सवय्य पण म्हणतात आणि अवयव पण म्हणतात. आता शब्दाच्या जाती आपण बघू. पहिली आहे नाम. याच्यामध्ये आपण बदल होते का बघू. नाम. दुसरा सर्वनाम. तिसरी विशेषण. चौथा आहे क्रियापद. आणि पाचवं नाव. 1 2 4. क्रिया विशेषण अवयव. क्रिया विशेषण. शब्दयोगी अवयव. उभयान्वी अवयव. उभयान्वी अवयव
आणि केवल प्रयोगी अवयव. केवल प्रयोगी अवयव हे आहेत शब्दाचे 8 जाती. ह्या आहेत शब्दाचे 8 जाती. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव आणि उभयनिय अवयव. आता आपण विकारी शब्द चेंज होतो नाम, लिंग, वचन आणि लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार. तर नाम मुलगा, सर्वनाम तो, चांगला, खेळतो. आता आपण नाम हा पुरुषलिंग आहे. आता आपण स्त्रीलिंगी घेऊ, मुलगी. तर बघा नामामध्ये पण सर्वनामाबद्दल बदल होते. मुलगी ती चांगली खेळते. पुरुषलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. मुलगे ते चांगले खेळतात. ते मुलगे चांगले खेळतात. बघा मित्रांनो, मुलगा हा पुरुषवाचक लिंग आहे आणि तो चांगला खेळतो. आपण जसा लिंग चेंज केला तर मुलगी ती, तोच्या जागी ती आला, चांगल्याच्या जागी चांगली, खेळतोच्या जागी खेळते आला. असा लिंग, वचन, विभक्तीनुसार नाम, सर्वनाम आणि विशेषण आणि क्रियापदामध्ये बदल होत असते. म्हणून त्यांना नाम, सर्वनाम आणि विशेषण यांना विकारी शब्द असे म्हणतात. क्रियाविशेषण आणि क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये कन्फ्युज होत असतात. क्रियाविशेषण अवयव यामध्ये मुलं कन्फ्युज होतात. तर आपण याच्यामध्ये डिफरन्स बघणार आहोत. अगोदर शब्दयोगी अवयव कोणते आहेत? हे शब्दाला जोडून येतात. मागे, पुढे, वर, खाली. उभयनिय अवयव कोणते? हे आहेत किंवा, दो आणि. केवल प्रयोगी अरे, बापरे. क्रियाविशेषण अवयव म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. शब्दयोगी अवयव हे कोणकोणते आहेत? क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत. हे लिंग, वचन, क्रियाविशेषण अवयव लिंग, वचन, विभक्ती मध्ये बदल होत नाही आणि क्रियाविशेषण हे बदल होतात. आणि इथं बदल होत नाही. तर आपण एक्झाम्पल घेऊन समजू. आपण इथं तो चांगला खेळतो, ती चांगली खेळते. क्रियाविशेषण अवयवामध्ये क्रियेची कशी झाली त्याच्याबद्दल माहिती देतो. तो वेगाने धावतो. ती वेगाने धावते.
ती वेगाने धावते, तो वेगाने धावते. वेगाने हा शब्द चेंज होत नाही. ते वेगाने धावतात. धावतात. मित्रांनो, क्रियाविशेषणामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतात आणि लिंग वचन विभक्तीनुसार क्रियाविशेषण अवयवामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. हा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव हे कसे ओळखायचे हे याच्यावरून. क्रियाविशेषणामध्ये बदल होतात आणि क्रियाविशेषण अवयवामध्ये बदल होत नाही. आता शब्दयोगी अवयव म्हणजेच काय? शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येत असतात आणि उभयनिष्ठ अवयव दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयनिष्ठ अवयव म्हणतात. केवळ प्रयोगी अवयव हे आपल्या मनातील अचानकपणे उद्गारातून व्यक्त होतात. अचानकपणे आपल्या भावना तोंडातून व्यक्त होतात, म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. मित्रांनो, यांचे डेफिनेशन आपण जेव्हा सर्व क्रियाविशेषण अवयव टॉपिक घेऊ तेव्हा आपण पूर्ण डिटेल मध्ये शिकणार आहोत. हे सर्व हे फक्त शब्दाच्या जाती किती आहेत, नाम किती आहेत ते, आणि ते विकारी शब्द कोणते आहेत, अविकारी शब्द कोणते आहेत त्याकरिता आहे. नाम म्हणजे काय? सृष्टीतील कोणत्याही घटकांना ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. लिहित असाल तर लिहून घ्या मित्रांनो. नाम नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरलेल्या विकारी शब्दाला नाम म्हणतात. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ठिकाणी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. विशेषण. आता विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता क्रियापद म्हणजे काय? इथंच लिहितो मित्रांनो. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियाविशेषण अवयव. क्रियेबद्दल विशेष माहिती. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या
सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात. उभयनिष्ठ अवयव दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याकरिता जोडण्यासाठी केवळ उभयनिष्ठ अवयव वापरतात. आणि केवळ प्रयोगी अवयव हे आपल्या मनातील भावना अचानकपणे उद्गारले जातात, त्यांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. ह्या आहेत मित्रांनो शब्दाच्या 8 जाती. एक वेळा आपण रिव्हिजन करूया. शब्दाच्या 8 जाती आहेत. कोणत्या? विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे लिंग, वचन, विभक्ती याच्यानुसार बदल होत नाही. आणि अविकारी शब्द म्हणजे लिंग, वचन, विभक्ती यामध्ये बदल होतात. यामध्ये बदल होत नाही आणि यामध्ये बदल होतात. तर ते कोणकोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण. आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न येते विकारी शब्द नाम, सर्वनाम, विशेषण हे आहेत का? आणि केवळ प्रयोगी त्याच्यावरचे प्रश्न आपण पुढच्या टॉपिक मध्ये घेणार आहेत. तर आपण का बघितला विकारी शब्द लिंग, वचन, विभक्ती या नुसार बदल होतो. तर मुलगा आहे हा पुरुषार्थवाचक नाम आहे, पुरुषलिंग आहे. पुरुष मुलगा तो चांगला खेळतो तो. आता आपण स्त्रीलिंग घेतला मुलगी ती चेंज झाला चांगली, चेंज झाला खेळतो. नपुंसकलिंग घेतला मुलगी ते चांगले खेळतात, चेंज झाला मित्रांनो. त्याप्रमाणे विकारी शब्दामध्ये लिंग वचन जर चेंज केला तर सर्वनाम पण चेंज होतो, विशेषण पण चेंज होतो आणि क्रिया विशेषण पण चेंज होतो. तर नाम म्हणजेच काय? नाम म्हणजे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. सर्वनाम नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आणि विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. त्याच्यानंतर आपण घेतला क्रियाविशेषण अवयव. क्रियाविशेषण अवयव म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. शब्दयोगी अवयव नामाला जोडून येतात. उभयनिष्ठ अवयव दोन वाक्य किंवा दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला उभयनिष्ठ अवयव म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अवयव ह्या आपल्या मनातील भावना अचानकपणे उद्गारून व्यक्त करतात, त्यांना केवळ प्रयोगी असे म्हणतात. मित्रांनो अजून विकारी शब्द विकृती. मित्रांनो याची अगोदर स्क्रीनशॉट काढून टाका, फक्त 2 आहे. विकृती प्रकृती आणि विकृती आहे. प्रकृती म्हणजे शब्दाचा मूळ शब्द आणि विकृती मूळ शब्दाला प्रत्यय लावला तर विकृती होते. हे आहेत मित्रांनो शब्दाची 8 जाती प्रकृती विकृती. याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येत असतात. याच्या व्यतिरिक्त आपण पुढच्या टॉपिक मध्ये याचे PYQ घेऊ, तेव्हा तुम्हाला
कळणार आहे की हा हा जो मी शिकवला हा किती इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, शब्दाच्या जाती 8 ह्या संपल्या आहेत. आज आपण शब्दाचे 8 जाती बघितलं. तर याच्यानंतर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर त्या नंबरवर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा. नोट्स म्हणून लिहून पाठवा आणि आपलं नाव लिहावे. तुम्हाला व्हॉट्सअपवर ऍड केले जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ पासून काहीतरी शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.